मकर संक्रांत 2027 मधील महत्त्वाचे दिवस. भोगी 13 जानेवारी, संक्रांत 14 जानेवारी, किंक्रांत 15 जानेवारी आणि रथसप्तमी 13 फेब्रुवारी. परंपरेनुसार 2027 मध्ये संक्रांत देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे आणि संक्रांत देवीचे वाहन वाघ आणि घोडा मानला जातो. म्हणून संक्रांत हा दिवस ऊर्जेच्या परिवर्तनाचा मानला जातो. आपण पाहूया महिलांनी कोणत्या दिवशी काय करावे. जर संक्रांतीच्या दिवशी किंवा भोगीला मासिक पाळी असेल तर त्या दिवशी सुगड पूजा किंवा घरचे मुख्य विधी करू नये. ही परंपरा सुचिता आणि आचारांवर आधारित आहे. पूजा पाळी संपल्यानंतर साधारण 5व्या दिवशी किंवा रथसप्तमीच्या आत करावी. रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. गर्भवती महिलांनी संक्रांत व रथसप्तमीच्या दिवशी थोडी पूजा किंवा मनाने आदर दाखवावा, पण कठोर उपवास टाळावा. सूर्यदेवाचे पूजन सामान्यतः आरोग्यास गुणकारी मानले जाते. सामान्य महिलांसाठी संक्रांत दिवशी हलके पूजन आणि सूर्याष्टक किंवा तिळगुळ ग्रहण करता येते. भोगी दिवशी कुटुंबासोबत उत्सव आणि रथसप्तमीला सूर्यदेवाची पूजा शुभ मानली जाते. किंक्रांत दिवशी लहान बाळांचे बोर स्नान करण्याची परंपरा आहे. काही कुटुंबांमध्ये हे स्नान पहिल्या 3 वर्षापर्यंत तर काही ठिकाणी पहिल्या 5 वर्षापर्यंत करतात. बोर स्नान बाळाच्या आरोग्यासाठी, संरक्षणासाठी तसेच थंडीच्या ऋतूत नकारात्मक प्रभावापासून दूर ठेवण्यासाठी केले जाते. हे सर्व नियम परंपरा आणि लोकविश्वासावर आधारित आहेत. अशाच गर्भसंस्कार, सण, परंपरा आणि उपयुक्त माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत निरोगी राहा, पॉझिटिव्ह राहा.